मंडळी, तुम्हीही अशी कधी भजी तयार केलीत का हो? मस्त अगदी कुरकुरीत आणि आतून जाळीदार भजी बघा तयार झालेली आहेत. खायलाही खूप छान लागतात आणि एकाच बॅटरमध्ये 2 प्रकारची भजी या ठिकाणी तयार केलेली आहेत. आता ही भजी तयार करायला अगदी सोपी रेसिपी आहे. आचारी पद्धतीने ही भजी कशी बनवायची, त्यासाठी बॅटर तयार कसं करायचं, या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. रामकृष्ण हरी मंडळी. भजी तयार करण्यासाठी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. भजी कुरकुरीत होण्यासाठी या ठिकाणी 1.5 चमचा आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे आहे. तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी मक्याचेही पीठ वापरू शकता. हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. भज्यासाठीचं पीठ भिजवताना आपल्याला ना थोडं यामध्ये पाणी घालत जायचं आहे आणि बेसनमधील पूर्णपणे गुठळ्या या ठिकाणी मोडून घ्यायच्या आहेत. बेसन पिठाच्या पूर्णपणे गुठळ्या मी या ठिकाणी मोडून घेतल्या. पीठ भिजवण्यासाठी या ठिकाणी पाऊण ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. जास्तीचं पाणी वापरू नका. पातळ जर तुम्ही पीठ बनवाल तर भजी ज्यावेळी आपण तेलामध्ये सोडू ती भजी फुगली जात नाहीत, चपटी बनतात. यासाठी कमी पाण्याचा वापर करायचा आहे. आता अशा पद्धतीने पीठ आपलं बघा बॅटर तयार झालं पाहिजे. आता हे बॅटर 5 ते 10 मिनिटं चांगलं फेटून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटं पीठ चांगलं फेटून घेतलं. पिठाचा कलरही बदललेला आहे. अशा पद्धतीने पीठ फेटून घेतल्याने ना भजी आपली अगदी छान आतून जाळीदार बनतात आणि पीठही आपलं या ठिकाणी हलकंसं बनलेलं आहे आणि भजी अजिबात तेलकट होत नाहीत. या ठिकाणी 1 चमचा ओवा घेतलेला आहे. तो हातावरती क्रश करून घालायचा आहे. तसेच या ठिकाणी ना 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. 2 हिरव्या मिरच्या तसेच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला हवं असल्यास या ठिकाणी तुम्ही मिरचीचा ठेचाही घालू शकता किंवा लाल तिखटही घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर हे सर्व या पिठामध्ये एकत्र मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि लगेच या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी भज्यासाठीचं बॅटर आपलं तयार आहे. भज्याच्या पिठामध्ये 2 चमचे गरम तेल घालायचे आहे. गरम तेल घातल्याने भजी खायला ना एक वेगळ्याच चवीची लागतात आणि खाताना तोंडाला स्वादही येतो. त्यामुळे तुम्ही भज्याच्या पिठामध्ये 2 चमचे गरम तेल नक्की घाला. आता हे गरम केलेलं तेल ना आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता दुसऱ्या ठिकाणी कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. कढईमध्ये या ठिकाणी तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये भजी सोडूया. भजी सोडताना आपल्याला एक या ठिकाणी मी बघा हाताने भजी सोडलेली आहेत. तुम्ही हवं असल्यास चमच्यानेही या ठिकाणी भजी सोडू शकता. भजी तळताना आपल्याला मध्यम आचेवरती ही भजी तळून घ्यायची आहेत. 2 मिनिटांनंतर ना हलकीशी भजी आपल्याला खालून हलवून घ्यायची आहेत जेणेकरून तळाला चिटकणार नाहीत. झाऱ्याने हलवून घेतल्यानंतर आपल्याला पलटी मारून ही भजी ना 2 मिनिटं दुसऱ्या बाजूनही तळून घ्यायची आहेत. दुसऱ्या बाजूनेही सोनेरी कलरवरती भजी तळली गेलेली आहेत. काढून घेऊया. पहिली बॅच या ठिकाणी तळून झालेली आहे. आता या ठिकाणी ना दुसरी बॅच आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. दुसरी बॅच तळते तोपर्यंत आपण दुसरा भाज्याचा प्रकार पाहणार आहोत. अर्धी जुडी या ठिकाणी पालकाची घेतलेली आहे. पालक बारीक कट करून घ्यायचा आहे. बारीक कट केलेला हा पालक शिल्लक राहिलेल्या भज्याच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून घेतल्यानंतर पालक भज्याच्या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर ना आपल्याला भजी सोडायची आहेत. आता या ठिकाणी तुम्ही एक्स्ट्रा पाणी घालू नका कारण पालकाला अंगचं पाणी असतं. त्यामुळे हे बॅटर जर तुम्ही पाणी घातलं तर पातळ होऊ शकतं. अंगच्या पाण्यातच हे पालकाचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. दुसरी ही बॅच या ठिकाणी बघा 2 ते 3 मिनिटांनंतर आपण भजी पलटून घेणार आहोत आणि 2 मिनिटं ही भजी दुसऱ्या बाजूनही तळून घेणार आहोत. पालक भजी आता तयार करायला घेऊया. आता गरम तेलामध्ये आपल्याला ही भज्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. पालक भजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहेत.
एकाच बॅटरमध्ये 2 प्रकारची भजी या ठिकाणी मी बनवून दाखवलेली आहेत। तुम्हाला माझी ही जर रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा। आता या ठिकाणी एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते। वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी जाळीदार या ठिकाणी भजी बघा बनवून तयार झालेले आहेत। चला परत भेटूया नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।